स्पीड न्यूज भारत में आप सभी दर्शकों को स्वागत है। हम आपको बता दें कि मुरबाड में भाजपा को बड़ा झटका, 8 नगरसेवक शिवसेना शिंदे गुट में शामिल हुए। मुरबाड नगर पंचायत में बड़ा राजनीतिक उलटफेर हुआ है। नगर पंचायत के कुल 17 सदस्यों में से भाजपा परिवर्तन पैनल के 8 नगर सेवकों ने शिवसेना शिंदे गुट में प्रवेश कर भाजपा को करारा झटका दिया है। इस कदम से मुरबाड की राजनीतिक हलचल तेज हो गई है। नगर सेवकों ने आरोप लगाया है कि भाजपा के नेतृत्व विकास कार्यों के लिए निधि उपलब्ध नहीं करा रहा था और जानबूझकर कार्य रोके जा रहे थे। इसी नाराजगी के चलते उन्होंने शिवसेना का दामन थामा। उनका कहना है कि उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी की विकासपरक कार्यशैली और जनसंपर्क से प्रेरित होकर उन्होंने यह निर्णय लिया। इस अवसर पर शिवसेना नेता प्रकाश पाटिल, उपनेता रुपेश मात्रे, जिला प्रमुख देवानंद थळे और मारुति धिरडे सहित कई पदाधिकारी उपस्थित रहे। वहीं भिवंडी के पड़का में भी कई स्थानीय जनप्रतिनिधियों ने शिवसेना में प्रवेश किया। मुरबाड के पूर्व नगराध्यक्ष रामभाऊ दुधाळे ने कहा कि जात पात और पक्षपात की राजनीति से विकास कार्य बाधित हो रहे थे। उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के नेतृत्व में ठाणे जिला के वास्तविक विकास हो रहा है, इसलिए हमने भाजपा छोड़कर शिवसेना में शामिल होने का फैसला किया। शिवसेना नेता प्रकाश पाटिल ने सभी नगर सेवकों का स्वागत करते हुए आश्वासन दिया कि पार्टी पूरी ताकत के साथ उनके साथ पीछे खड़ी रहेगी और मुरबाड के सर्वांगीण विकास के लिए प्रतिबद्ध रहेगी। देखते रहिए स्पीड न्यूज भारत। इस चैनल को लाइक कीजिए, कमेंट कीजिए। धन्यवाद। आता शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश घेत आहेत। नहीं, परिवर्तन पैनल मुरबाड नगर पंचायत से नगरसेवक यांनी एकनाथजी शिंदे साहेब आणि खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्या कर्तृत्वावर, कामावर विश्वास ठेवून शिवसेनेमध्ये या ठिकाणी शिवसेनेचे उपनेते रुपेश मात्रे साहेब, सन्माननीय देवानंदजी थले जिल्हा प्रमुख, सन्माननीय मारुति धिरडे जिल्हा प्रमुख, सुनील पाटील उपजिल्हा प्रमुख, निलेश पाटील तालुका प्रमुख, कांतीलाल कंटे तालुका प्रमुख मुरबाड यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आज प्रवेश घेतलेला आहे। खरं म्हणजे हे सगळे जे नगरसेवक आहेत ते सातत्याने नगर विकास विभागाचं जे काय विकास निधी जे आहे ते महाराष्ट्रातल्या प्रत्येक नगरपंचायत, नगरपालिका, महापालिका, नगरपालिकांना सर्वांना त्या ठिकाणावरनं मिळत असतो आणि म्हणून त्यांना आपल्या मुरबाड शहराचा विकास करण्याचा हेतू त्यांच्या मनात आहे आणि त्यांची संकल्पना आहे। आणि मी त्यांच्याशी ज्यावेळेला चर्चा केली तर त्यांच्याशी अनेक पक्षांनी सुद्धा चर्चा केलेली आहे आणि त्यांनी या सगळ्या वेगवेगळ्या पक्षांशी चर्चा केलेला असताना त्यांनी एकनाथजी शिंदे साहेब यांचं काम आणि विचार आणि संकटात धावून येणारा नेता या विचाराने त्यांनी या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। त्यांच्या बोलण्यात ते आलेलं आहे आणि म्हणून मनापासून या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने या सर्व नगरसेवकांचं स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छाही देतो। भाजपला धक्का वगैरे असा काही विषय नाही आहे। विकासांपासून आम्ही वंचित असल्या कारणाने आम्ही सर्व नगरसेवकांनी एक स्वतंत्र पॅनल या ठिकाणी तयार केला। नगरविकास मंत्री सन्माननीय शिंदे साहेब यांचे विचार, यांची कामं बघून आणि मुरबाड शहराचा विकास झाला पाहिजे त्या दृष्टिकोनातून आम्ही शिंदे साहेबांचं नेतृत्व या ठिकाणी स्वीकारलेलं आहे। आम्हाला अनेक पक्षाच्या या ठिकाणी ऑफर होत्या, उबाडावाले देखील आमच्या कॉन्टॅक्टमध्ये होते, अजितदादा गटाचे देखील कॉन्टॅक्टमध्ये होते, परंतु या ठाणे जिल्ह्याचा जर विकास खऱ्या अर्थाने जर करायचा असेल तर सन्माननीय शिंदे साहेबांशिवाय पर्याय नाही आणि त्यांचाच मार्ग खऱ्या अर्थाने स्वीकारला पाहिजे। म्हणून आम्ही या परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून आज या ठिकाणी आपले नेते प्रकाशजी पाटील साहेब, उपनेते रुपेशदादा मात्रे, थले साहेब असतील, धिरडे साहेब असतील, तालुका प्रमुख असतील, या सर्वांच्याच माध्यमातून आज आम्ही या ठिकाणी पक्षप्रवेश केलेला आहे। काय अडचणी येत होत्या नक्की विकास कामामध्ये? नगरपंचायतमध्ये काम करत असताना ज्यावेळेस निवडणुका होतात त्यावेळेस खऱ्या अर्थानं जातीपातीचं राजकारण बाजूला ठेवून ज्या मतदाराने आपल्याला निवडून दिलेलं आहे त्या प्रभागाचा विकास होण्यासाठी खऱ्या अर्थानं निधीकरण हे सगळ्याच नगरसेवकांना होणं गरजेचं होतं, परंतु ठराविकच नगरसेवकांच्या वॉर्डमध्ये निधी जायचा आणि आमचे प्रभाग त्या ठिकाणी वंचित राहायचे आणि म्हणून आम्ही हा निर्णय घेतला।
स्पीड न्यूज भारत.